राज्याच्या सरकारमध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपवाले सत्तेत आहेत. शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेने शिंदे गटाची लोक सत्तेमध्ये आहेत. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची लोक सत्तेमध्ये आहेत. आज महाराष्ट्राला यांच्याकडून मदतीची गरज आहे. परंतु काही पक्षाचे किंवा काही लोक प्रामाणिकपणे लोकांना मदत करतायत. पण जे सत्ताधारी आहेत, मला आश्चर्य वाटलं, शिंदे गटाच्या एक महिला नेत्या प्रवक्त्या जे नेहमी दुसऱ्याचं शाब्दिक त्या ठिकाणी वाभाडे काढण्यासाठी पुढे करतात, पण ज्या गावाला 2-3 हजार लोक तिथं आहेत, सगळी कुटुंब उद्ध्वस्त झालेत, 200 किट घेऊन येतात, कॅमेरा ऑन असतो चॅनलवाल्यांचा. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर बोलते, हे दाखवण्याच्या ओघामध्ये ते मीडिया समोर ऑडिओ व्हिडिओ कॉलिंग त्या ठिकाणी सुरू असते. आणि कलेक्टर हा मात्र त्या जिल्ह्याचा, सोलापूर जिल्ह्याचा कार्यतत्पर असतो, हजरजबाबी असतो. तो म्हणतो, तुम्ही काय 200 किट घेऊन स्टंट करायला आलात का? तुमच्या 200 किटांनी लोकांची गरज भागणार आहे का? अरे मायबाप सरकार, तुम्ही सरकारचे प्रतिनिधी, त्या गुवाहाटीला 400-500 कोटी रुपये, हजार म्हणतात पण मी शेकडो वरील समजा, सगळ्या गोष्टीला 50 खोके एकदम ओके सहित सगळ्या गोष्टीला खर्च झाले, वाटपा सहित. बाकी हॉटेल वगैरे ते मला नका खर्च विचारू. एवढा खर्च तिकडे केला, सत्तेवर तुम्ही मध्ये बसले, आणि तुमच्याकडून निधी जर 200 किटची येत असेल, और लोक हसणार नाही तर काय, लोकांनी वाभाडे काढणार नाही तर काय. आणि एवढंच काय, खरंच तो कार्यतत्पर जिल्हाधिकारी जे युपीएससी मधून देशातून 118वे का काय ते आले होते, म्हणजे तो माणूस किती कर्तव्यदक्ष कार्यतत्पर असावा. मी प्रशासकीय या जिल्ह्याचा प्रमुख आहे, मला तुम्ही नाही सांगायचं काय केलं पाहिजे, आणि तुम्ही कोण आहे हे पण नाही सांगायचं. तुम्ही मदत करून स्टंट करताय का म्हणे, हे त्यांच्या शब्दाचे अर्थ असतील. पण ज्यांच्याकडून सरकारमधले असणारी नेत्यांकडून खरं तर गावचे गाव दत्तक घ्यायला पाहिजे. आज तुमच्याकडे आमदार आहेत, खासदार आहेत, तुमच्याकडे सगळी सत्ता आहे राज्याची, लोकांना मदत मिळते, मिळणार. खूप लोक मदत करतायत, तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार. खूप लोक मदत करतायत. मग असं सगळं असताना, एवढी मदत होत असताना किंवा दिली जात असताना, तुम्ही लोकांच्या तोंडचं पाणी पुसण्यासाठी नाही, पळवण्यासाठी जर हे अशा गोष्टी करत असाल, ते जिल्हाधिकारी झापणार नाही तर काय करणार? बर तुम्हाला 200 किट वाटायचे होते मॅडम, तर तुम्ही ते त्या टीव्ही चॅनलचे कॅमेरे तुमच्या व्हिडिओ कॉलिंग वर दाखवण्याची तशी काही गरज नव्हती. तुम्ही स्टेटमेंट दिलं असतं किंवा प्रत्यक्ष किट वाटप केलं असतं तरीही चालू शकलं असतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण मला याच्या पुढे जाऊन चर्चा करायची सरकारच्या काही लोकांच्या धोरणाबद्दल. दुसरी सगळीच लोक वाईट आहेत आणि हेच फक्त शहाणे आहेत किंवा यांना सगळं कळतं, असं म्हणजे भाजपच्या एका प्रवक्त्याने राहुल गांधी बद्दल अत्यंत वाईट आणि आक्षेपार्ह बोलणं तिथपासून ते काही वाचाळवीर दररोज लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जे काही आपला बॉस आता वर्षा बंगल्यावर आहे, आपण काहीही बोललं, काहीही केलं, कुणाचेही वाबडले काढले, आपलं कुणीच वाकडं करू शकणार नाही, हा जो आविर्भाव आहे ना, मला सांगा हो, यांनी महाराष्ट्र बदनाम होत नाही का? एखाद्याला खोकला लागला, एखाद्याला सहनच होईना खोकला, तर तुम्ही खोकलेचं औषध देणार, त्याला पिण्यासाठी पाणी देणार का त्याला सांगणार जा तू जरा बाहेर जाऊन फिरून ये आणि तू आता खोकण्याचा प्रयत्न करू नको असं बोलणार? काय अपेक्षित आहे अशा ठिकाणी? तर त्या माणसाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, म्हणून खोकला कसा जात जाईल यासाठी औषध घेतलं पाहिजे.
किंवा त्या खोकल्या संबंधित काही उपचार केले पाहिजे. तसं लोकांना आता मदतीची गरज आहे. तुमच्या कॅबिनेटच्या मिटिंगा ह्या मराठवाड्यात होऊ द्या ना. अडचण काय आहे? तुम्ही तिकडं न करता तुम्ही मंत्रालयात एसी मध्ये बसून काय लोकांना दिलं, काय देताय? आणि इथं त्या कोण वाघमारे ताई ज्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या म्हणून आहेत, मी त्यांना बोलताना पाहतो, म्हणजे ज्या कधी काळी ते ज्या पक्षातून बाहेर पडून त्या पक्षाचं नाव वापरतायत, त्याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं असावं असं माझं एक मत आहे. त्या जर नवख्या असतील तर त्यांनी इतकं दुसऱ्याविषयी वाईट बोलावं, या सध्या सुद्धा गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पण शेवटी सत्ता असते आणि सत्तेमुळे शब्दांमध्ये बळ येतं हे वेगळं सांगायची गरज नाहीच आहे मुळात. मग असं असताना सुद्धा जर महाराष्ट्राला अजूनही त्या गरजू व्यक्तीपर्यंत, गरजवंतापर्यंत जर मदत पोहोचली जात नसेल आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या बाहेरचे अभिनेते किंवा इतर लोक मदत करत असताना महाराष्ट्रातले कलावंत कलाकार, मराठीतले हिंदीतले कुठे आहेत? ते उद्योगपती, चार पैसेवाले लोक कुठे आहेत? छोट्या मोठ्या संस्था संघटना, तुमच्या माझ्यासारखे कार्यकर्ते बिचारे प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, तिथं जाऊन त्या ठिकाणी लोकांना मदत करतायत. आणि हे सरकारमधले मात्र स्टंट करतायत. याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय? आज मी मगाशी एक बातमी पाहिली, म्हणजे एका पक्षात दोन लोक कसे काय असे वेगळे असू शकतात? भले जरी त्या व्यक्तीचा माझा वैचारिक वाद असला तरी मी त्यांच्याबद्दल चांगले यासाठी बोलले. जे संजय गायकवाड नावाचे आमदार आहेत बुलढाण्याचे, त्यांनी म्हणे फ्लॅट विकून 30 लाख रुपये गोळा केले आणि ते शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. त्यांच्या समोर ज्या काही दुर्घटना घडल्या त्याच्यामुळे त्यांच्या भावना इतक्या पागळल्या आणि त्यांनी ती कारवाई केली, मदत करणार आहेत. म्हणजे एकीकडं स्वतःची प्रॉपर्टी विकून मदत करणारे सुद्धा आहेत, त्यांच्यावर सुद्धा चांगल्या वाईट पद्धतीने संशय घेणारी पण लोक आहेत. मी पण टीकेला टीकाच करायची म्हणून बोलू शकतो की लोकांना मदतीची अपेक्षा आहे, लोकांना मदत केली पण पाहिजे. आणि ह्या पट्ट्याने स्वतःची प्रॉपर्टी विकून जर मदत करत असतील तर ही खूप आनंदाची, अभिमानाची आणि त्यांचं कौतुक करणारी गोष्ट आहे. पण तुम्ही सत्तेमध्ये आहात, सगळ्या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांनी जर ठरवलं आणि प्रधानमंत्र्याला एक पत्र लिहिलं, तुमच्या नेत्यांना विचारून, तुम्ही स्वतः लिहू शकणार नाहीत, तुम्हाला लोकांचं काही देणं घेणं नाही, आमदारांचं मला सगळं माहिती आहे. कारण आमदारांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघापुरताच विचार करायचा, हे जर ह्यांच्या तेवढंच डोक्यात असेल तर हे कधीच मोठे होऊ शकणार नाही. लोकप्रतिनिधी भले विधानसभेच्या एका मतदारसंघाचा असला सदस्य म्हणून, तरी राज्याचा एक नागरिक म्हणून त्यांनी राज्याच्या हितासाठी सुद्धा आवाज उठवले पाहिजेत, उठवत राहिलं पाहिजे. ही गोष्ट या लोकप्रतिनिधींच्या डोक्यात का येत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे एका आमदारांनी जर अशी मदत केली, सगळ्या 288 आमदार विधानसभेचे, विधान परिषदेचे आमदार आणि मग इतर सगळी नेतागण ह्यांनी ठरवलं तर महाराष्ट्रातलं दुष्काळ सगळे पुढारीच मिटवू शकतात. पण जर ताकद आणि हिंमत ह्या लोकांची नसेल, नियत सुद्धा नसेल, प्रयत्न हे कुणीच करणार नसेल, तर हे किती दुर्दैव. म्हणून एखादा आमदार स्वतःची प्रॉपर्टी विकतोय आणि त्यांच्याच पक्षाचा प्रवक्ता, भले ते महिला भगिनी आहेत, परंतु ते पब्लिक डोमेन मध्ये मीडिया समोर जे दाखवण्याचा प्रयत्न करत होते, जिथं भलतच घडलं आणि ट्रोल झाल्या. मी त्यांना ट्रोल म्हणून ही चर्चा करतच नाहीये. तुम्ही सत्ताधारी आहात, मायबाप सरकार आहात, लाडक्या बहिणीचा संसार पाण्यात वाहून गेलाय, उद्ध्वस्त झालाय. सत्ताधारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांना हे दिसत नाही का? फक्त चमकोगिरी करण्यासाठी किंवा एक पर्यटन दौरा, इव्हेंट जो काही महाराष्ट्रात सध्या नेत्यांचा सुरू आहे, आई सुद्धा लेकरू रडायलं तर दूध पाजते लगेच. हे तर सरकार आहे आणि सरकारमध्ये 3 पक्षाचे मातब्बर नेते आहेत. लोक ढसाढसा रडतायत
त्यांच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा आटलं तरी तुमची मदत पोहोचत नाही, तुम्ही नुकसान भरपाई देत नाही. अहो, लोकांनी अन्नधान्याचे किट केलेले त्यांच्यापर्यंत पोहोचतायत, ही फार मोठी गोष्ट आहे. आज लोकांना मदतीची गरज आहे आणि सरकार फक्त जर तोंडाकडे बघत असेल आणि स्टंटगिरी करत असेल तर हे दुर्दैवीच आहे, हे मला या ठिकाणी सांगायचंय. म्हणून मी आपल्या समोर आलो. बाकी आपण सुज्ञ आहात. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. जिवंत विचारांच्या माणसापर्यंत पाठवा. मुर्दाड लोक कधीच क्रांती करू शकत नाहीत, हे फक्त लक्षात ठेवा. जोडले जा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.